नमस्कार. मी प्राध्यापक आरती देशमुख, गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख, श्री साईबाबा लोकप्रबोधन कला व विज्ञान महाविद्यालय वडनेर, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा. मी आपल्यासमोर आज नवीन शैक्षणिक धोरण 2020 यावर आधारित सत्र 2025-26 यामध्ये मेजर 1, मेजर 2, IKS तसेच UI ह्या 4 पुस्तकांची मी तुम्हाला ओळख आणि पेपर पॅटर्न ह्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. आपल्याला 2025-26 पासून प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये काही बदल झालेले आहेत, ते आपण विषयानुसार बघूयात. BA भाग 1 मधील सेमिस्टर 1 च्या मेजर 1, 2 आणि IKS ह्या पेपर पॅटर्नबद्दल आपण सुरुवातीला माहिती बघूया. विद्यार्थिनींनो, तुम्हाला मेजर 1 च्या पुस्तकाचं नाव आहे कौटुंबिक संसाधन व्यवस्थापन. तसंच मेजर 2 च्या पुस्तकाचं नाव आहे गृह व्यवस्थापन. तसंच तुमचा जो IKSचा पेपर आहे त्या पुस्तकाचं नाव आहे भारताची पारंपरिक भरतकला. तर पहिल्यांदा आपण ह्या 3 विषयांबद्दल बघूया. हे तिन्ही विषय याचा पेपर तुम्हाला 40 मार्काचा आहे आणि ह्याचे पेपर पॅटर्न सुद्धा सारखंच आहे. जसं तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये जेव्हा मी हे तुम्हाला सांगत आहे तर तुम्ही नोटसुद्धा करून घेऊ शकता. आपल्याजवळ तुम्ही नोट करून ठेवा की तुम्हाला पहिला प्रश्न 8 मार्कासाठी आहे आणि हा प्रश्न तुम्हाला युनिट 1 किंवा युनिट 2 म्हणजे पहिल्या प्रश्नात पहिला प्रश्न हा तुम्हाला युनिट 1 वर राहील, मधात लिहिलं राहील किंवा आणि त्याच्या खाली लिहिलेलं राहील युनिट 2चा प्रश्न, युनिट 2 वर प्रश्न. तर ह्यापैकी तुम्हाला कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे आणि तो आहे 8 मार्काचा. ह्याचप्रमाणे तुम्हाला याच पॅटर्न प्रमाणे दुसरा प्रश्न आहे, परंतु याच्यामध्ये युनिट 3 किंवा युनिट 4 म्हणजे तुम्ही एक तर एक युनिट 3चा क्वेश्चन सोडवा किंवा युनिट 4चा क्वेश्चन सोडवा. हा सुद्धा तुम्हाला 8 मार्काचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चन तिसरा हा थोडक्यात लिहा राहणार आहे. ह्यामध्ये तुम्हाला अ, ब, क, ड असे 4 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी तुम्हाला कोणतेही 2 सोडवायचे आहे. हा प्रश्न तिसरा सुद्धा 8 मार्कासाठी राहील. परंतु आपल्याला कोणतेही 2 सोडवायचे असल्यामुळे 4-4 मार्काचं डिस्ट्रीब्युशन याच्यामध्ये राहणार आहे. ह्याच्यामध्ये अ ला युनिट 1चा क्वेश्चन राहील, ब ला युनिट 2चा राहील, क ला पुन्हा युनिट 1चा राहील आणि ड ला पुन्हा युनिट 2चा राहील. म्हणजे अ युनिट 1, ब युनिट 2, क युनिट 1, ड युनिट 2 ह्याप्रमाणे तुम्हाला थोडक्यात लिहा. हे 2 मार्कासाठी 2-2 मार्कासाठी तुम्हाला लिहायचे आहे. कोणतेही 2 दिलेले राहतील 4 अ, ब, क आणि ड. त्याच्यानंतर प्रश्न चौथा हा सुद्धा थोडक्यात लिहा असा आहे. ह्या प्रश्नात सुद्धा तुम्हाला कोणतेही 2 सोडवायचे आहे. अ, ब, क, ड असे 4 क्वेश्चन विचारले जातील. हा सुद्धा 8 मार्काचा आहे. ह्यामध्ये युनिट 3 वर अ, युनिट 4 वर 4
वर ब, पुन्हा क युनिट 3वर आणि ड युनिट 4वर. म्हणजे युनिट 3 युनिट 4 युनिट 3 युनिट 4 ह्याप्रमाणे तुम्हाला क्वेश्चन दिलेले राहतील. त्याच्यानंतर प्रश्न 5वा आहे रिक्त स्थान भरा. हा सुद्धा तुम्हाला 8 मार्काचा क्वेश्चन राहील. याच्यामध्ये तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्या आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 4 रिकाम्या जागा विचारल्या जाणार आहे. यामध्ये पहिली रिकामी जागा ही युनिट 1वर राहील, दुसरी रिकामी जागा ही युनिट 2वर राहील, तिसरी रिकामी जागा ही युनिट 3वर राहील आणि चौथी रिकामी जागा ही युनिट 4वर राहील. असे तुम्हाला सेमिस्टर 1च्या मेजर 1, 2 आणि IKSचा पेपर पॅटर्न आहे. तिन्ही पेपर 40 मार्काचे आहेत. एकूण 5 क्वेश्चन विचारले जाणार आहेत. आणि मी तुम्हाला आतापर्यंत जसं समजावून सांगितलं की प्रत्येक प्रश्न हा कोणत्या युनिटवर येणार आहे याची तुम्ही नोंद करून घ्या. ह्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा एक दुसरा पेपर आहे, तो आहे ओळीचा. ओळीच्या पुस्तकाचं नाव आहे आंतरिक आणि गृहसजावट. हा पेपर तुम्हाला 80 मार्काचा विचारला जाणार आहे. पुस्तकाचं इंग्रजीमध्ये नाव आहे इंटेरियर अँड होम डेकोरेशन. ह्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्न हा 16 मार्काचा राहणार आहे. 5 प्रश्न येणार आहेत. 16 पंचे 80, 80 मार्काचा हा पेपर आहे. ह्यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न 16 मार्कासाठी और स्वरूपात राहणार आहे. ह्यामध्ये युनिट 1 किंवा युनिट 2 म्हणजे तुम्ही युनिट 1वर विचारलेला प्रश्न सोडवा किंवा युनिट 2वर विचारलेला प्रश्न सोडवा. कोणताही एक सोडवायचा आहे. प्रश्न दुसरासुद्धा 16 मार्काचा आहे, परंतु ह्यामध्ये युनिट 3 किंवा युनिट 4 म्हणजे तुम्ही युनिट 3चा क्वेश्चन सोडवा किंवा युनिट 4चा क्वेश्चन सोडवा. ह्याच्यानंतर प्रश्न तिसरा तुम्हाला थोडक्यात लिहा असा राहणार आहे. ह्यामध्ये तुम्हाला अ, ब, क, ड असे 4 क्वेश्चन विचारले जातील, परंतु तुम्हाला ह्याच्यामध्ये 4 पैकी कोणतेही 2 सोडवायचे आहेत. म्हणजे प्रत्येकी 8 मार्कासाठी हा क्वेश्चन विचारला जाईल. 8 दुने 16, 16 मार्क ह्या क्वेश्चनवर राहणार आहेत. ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा सांगते, युनिट 1 किंवा दुसरा युनिट 2, तिसरा युनिट 1, चौथा युनिट 2 ह्याप्रमाणे क्वेश्चन विचारले जातील. प्रश्न चौथासुद्धा थोडक्यात लिहा. कोणतेही 2 सोडवायचे आहेत. 16 मार्कासाठी राहणार आहे. अ, ब, क आणि ड. अ मध्ये युनिट 3, ब मध्ये युनिट 4, क मध्ये युनिट 3 आणि ड मध्ये युनिट 4 ह्याप्रमाणे या युनिटप्रमाणे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील. ह्याच्यानंतर 5वा प्रश्न आहे रिक्त स्थान भरा. हा सुद्धा 16 मार्कासाठी आहे आणि तुम्हाला 8 रिकाम्या जागा याच्यामध्ये विचारणार आहेत. म्हणजे प्रत्येक रिकामी जागा ही तुमची 2 मार्काची राहणार आहे. 8 दुने 16. तर ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला ह्या ज्या 8 रिकाम्या जागा आहे ह्या कशा युनिटप्रमाणे विचारल्या जाईल ते मी तुम्हाला सांगते. पहिली रिकामी जागा युनिट 1वर, दुसरी रिकामी जागा युनिट 2वर, तिसरी रिकामी जागा पहिली रिकामी जागा युनिट 1वर, दुसरी रिकामी जागा युनिट 1वर, तिसरी रिकामी जागा युनिट 2वर, चौथी रिकामी जागा युनिट 2वर, पाचवी रिकामी जागा युनिट 3वर, सहावी रिकामी जागा युनिट 3वर, सातवी युनिट 4वर आणि आठवी युनिट 4वर. ह्याप्रमाणे या युनिटप्रमाणे तुम्हाला रिकाम्या जागा राहतील. एकूण 8 रिकाम्या जागा आहे. पुन्हा एकदा सांगते, पहिली रिकामी जागा युनिट 1वर, दुसरी रिकामी जागा युनिट 1वर,
तिसरी रिकामी जागा युनिट 2वर, चौथी रिकामी जागा युनिट 2वर, पाचवी रिकामी जागा युनिट 3वर, सहावी रिकामी जागा युनिट 3वर, सातवी रिकामी जागा युनिट 4वर आणि आठवी रिकामी जागा युनिट 4. ह्याप्रमाणे तुमची 80 मार्काची ही ओईची पेपर पॅटर्न राहणार आहे. पुस्तकाचं नाव आहे आंतरिक आणि गृहसजावट, इंटेरियर अँड होम डेकोरेशन. यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मेजर 2 गृहव्यवस्थापन यातील पहिल्या प्रकरणापासून माहिती बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. नमस्कार.